मी तमाशाच्या फडात एक नाचणारी सुंदर स्त्री होते. एक पोलीस माझ्या प्रेमात पडला आणि त्याने मला लग्नासाठी विचारले. मी त्याला होकार दिला कारण मला पण इज्जतीमध्ये जीवन जगायचे होते. मी त्याच्यासोबत लग्न करून त्याच्या घरी गेले. जसे त्याच्या घरात पाऊल ठेवले तिथे खूप साऱ्या लेडी पोलीस ऑफिसर्स होत्या. त्यांनी माझा हात पकडून मला खोलीत ओढत नेले. जसे मी त्या खोलीत पोहोचले माझा किंचाळण्याचा आवाज पूर्ण घरभर पसरला कारण त्यांनी माझ्यासोबत कधी माणसाला अशा मार्गावर चालावे लागते की जो त्याने स्वतः स्वीकारलेला नसतो तर त्याची मजबुरी त्याला हा मार्ग स्वीकारायला भाग पाडते. मी सुद्धा तमाशाच्या फडात नाचण्याचे काम करत होते आणि हे काम मी माझ्या मर्जीने अजिबात स्वीकारलेले नव्हते. माझा जन्मच एका तमाशाच्या फडात नाचणारीच्या पोटी झाला होता. त्यामुळे नाईलाजाने मला नाचण्याचेच काम करावे लागत होते. माझ्या आईची इच्छा होती की मी चांगले शिकून चांगले इज्जतीचे काम करावे. पण हा समाज आमच्यासारख्या लोकांना ना चांगले शिक्षण घेऊन देतो ना इज्जतीने पैसा कमावून देतो. माझ्या आईने माझे ॲडमिशन एका सरकारी स्कूलमध्ये करून दिले होते. पण तिथे प्रत्येकजण मला पाहून एकच गोष्ट म्हणत होता की अरे ही तर एका नाचणारीची मुलगी आहे. इथे हिचे काय काम आहे? हिला तर तमाशाच्या फडात किंवा एखाद्या लग्नात समारंभात नाचायला पाठवा. इतकेच नाही तर माझे टीचरसुद्धा मला सोडत नव्हते आणि मला प्रत्येक वेळेस कमीपणा दाखवत होते. मला सगळ्यात पाठीमागे बसवले जात होते. मी काही प्रश्न विचारायला लागले तर मला ते ओरडून गप्प करत होते. मला कोणत्याही कामात जर मदत पाहिजे असेल तर कोणतेच टीचर मला मदत करत नव्हते आणि दुसऱ्या मुलांनासुद्धा माझ्याजवळ येऊन देत नव्हते. जसे काय मला कोणता तरी मोठा आजार झाला आहे आणि तो त्यांना लागेल. कारण तर फक्त एकच होते की माझी आई एका तमाशाच्या फडात नाचणारी महिला होती. हो, पण स्कूलमध्ये जर का कोणते फंक्शन होत होते तेव्हा मला पार्टिसिपेट करायला लावत होते. माझे नाचणे माझ्या आईसारखेच खूप चांगले होते. मी माझ्या आईच्या पोटातून जन्म घेतला होता त्यामुळेच नाचणे हे माझ्या रक्तातच होते. मी स्कूलमधल्या प्रत्येक फंक्शनमध्ये भाग घेत होते आणि खूप नाचत होते. एक दिवस स्कूलच्या फंक्शनमध्ये माझी आई आली होती. तेव्हा तिने लज्जेने मान खाली घातली. माझ्या आईने मला तिथेच मारून स्टेजवरून खाली आणले आणि म्हणायला लागली की याच कामापासून तुला वाचवून स्कूलमध्ये पाठवत होते आणि इथे येऊनसुद्धा तुला हेच काम करायचे असेल तर तू स्कूलला का येते? मी रडत रडत आईला म्हणाले की मला तर मास्तरांनी नाचायला सांगितले होते. माझी आई त्या मास्तराला खूप वाईट साईड बोलली. पण उलट ते मास्तर माझ्या आईवरच ओरडायला लागले. म्हणाले की तुझ्या मुलीला जे काम येते तेच आम्ही तिला सांगणार ना, आणि जर स्कूलमध्ये फंक्शन आहे तर कोणी ना कोणी डान्स करणार ना, तर मग तुझीच मुलगी का नाही? आता इज्जतदार घरातल्या मुलांना तर आम्ही नाचायला नाही सांगू शकत ना. हे सर्व ऐकून माझ्या आईचे मन खूप दुःखी झाले होते. मग आईने मला स्कूलमधून पण काढून टाकले आणि नंतर मी माझ्या घरात राहू लागले. पण माझ्यामध्ये नाचण्याची आवड निर्माण व्हायला लागली होती कारण मलाही माहिती होते की या कामाव्यतिरिक्त हा समाज मला कोणतेच काम करून देणार नाही. मी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी मी याच नावाने ओळखले जाईल की मी एक नाचण्यावालीची मुलगी आहे. नाचणे माझा व्यवसाय आहे. मी आईपासून लपून लपून नाचायला लागले होते कारण आईला जर माहिती पडले असते तर मला तिने खूप मारले असते. आईने मला तमाशाच्या फडात कधीच नेले नाही आणि घरातून गरज नसताना बाहेरसुद्धा जाऊ देत नव्हती. आईने मला 7 पडद्यांमध्ये लपून ठेवले होते म्हणजे लोक मला आईच्या नावाने ओळखणार नाही आणि मला हे काम करावे लागणार नाही. पण नशिबाने तर मला ह्याच कामात तरबेज बनवले होते. आईने तमाशाच्या फडात जाणे पण सोडले होते कारण आईला बाहेरच्या कार्यक्रमांच्या मैफिलमध्ये नाचण्याच्या सुपाऱ्या खूप येत होत्या आणि तिला त्यात पैसासुद्धा खूप भेटत होता. अलीकडे आईची तब्येत बिघडत चालली होती. ती सतत आजारी राहू लागली होती. डॉक्टरांकडून सगळ्या चाचण्या करून घेतल्यानंतर कळाले की आईला ब्लड कॅन्सर आहे आणि तो सुद्धा 4थ्या स्टेजला. आणि पाहता पाहता एक दिवस उपचार घेतानाच आईचा अचानक मृत्यू झाला. तेव्हा माझे वय फक्त 16 वर्ष होते. आईचा मृत्यू झाला तेव्हा मी खूप मुश्किलने गल्लीतल्या लोकांना गोळा केले होते कारण कोणीच यायला तयार नव्हते. कारण सगळ्यांचे म्हणणे एकच होते की एका नाचणारीची तिरडी कोण उचलेल. पण जेव्हा मी खूप रडले गागले खूप तमाशा केला की माझी आई एक हिंदू महिला होती आणि तिची तिरडी उचलणे हे गल्लीतल्या लोकांचीच जबाबदारी आहे, तेव्हा काही प्रतिष्ठित लोक पुढे आले आणि आईची तिरडी उचलली गेली. आईच्या चितेला मीच अग्निडाग दिला होता.
त्यावेळेस मी खूप खूप रडले होते, कारण माझा आधार हरवला होता. आता माझ्या डोक्यावर आईचा हात नव्हता. आता माझ्याजवळ काही खाण्यासाठीही पैसे नव्हते आणि नाही घराचे भाडे द्यायला पैसे होते. आईने खूप सारे पैसे कमवले होते, पण आम्ही स्वतःचे घर कधीच खरेदी केले नव्हते, कारण आमचे घर सतत बदलत असायचे. गल्लीतले लोक आम्हाला कुठे राहून देत होते. ज्याला कुणाला माझ्या आईचे काम माहिती पडायचे ते आम्हाला दगडी मारून गल्लीतून बाहेर हाकलवून द्यायचे. त्यामुळेच आम्ही भाड्याचे घर बदलत असायचो आणि तमाशाचा फडसुद्धा वेगवेगळ्या गावी असायचा. पण माझी आई माझ्यासाठी तमाशाच्या फडात कधीच राहिली नाही. तमाशाचा फड ज्या गावी असायचा त्या गावातली एखादी रूम आई भाड्याने घ्यायची. पण आता आईने तमाशात काम करणेही सोडले होते. आता जेव्हा आई गेली तेव्हा जाणवायला लागलं की आपले स्वतःचे घर असणे खूप गरजेचं असते. घराचा मालक पैशांसाठी माझ्या डोक्यावर बसला. मी त्यांना काही दिवस मागितले होते आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी रात्री घराचा दरवाजा वाजला. मी घाबरत घाबरत दरवाजा उघडला तर एक माणूस दरवाजावर उभा होता. त्याच्या मोठमोठ्या मिशा होत्या. तो एका मोठ्या गाडीत आला होता. मला पाहून त्याने माझ्या आईबद्दल विचारले. मी त्याला सांगितले की सुंदराबाईचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर विचित्र भाव आले. मग तो म्हणाला की सुंदराबाईने तर मला वचन दिले होते की ती माझ्या मुलाच्या लग्नात नाचेल आणि मी माझ्या मित्रांनासुद्धा सांगितले होते की सुंदराबाई येऊन नाचेल. तिचा नाच खूप प्रसिद्ध आहे. आता मी काय करू? माझ्याजवळ त्याच्या प्रश्नाचे कोणतेच उत्तर नव्हते. मी दरवाजा बंद करायला लागले तेव्हा त्याने अचानक दरवाजा पकडला आणि म्हणाला की तू कोण आहेस? तू सुद्धा सुंदराबाईसारखीच दिसते. जर तू येऊन नाचलीस तर मी तुला खूप पैसे देईल. त्याचे बोलणे ऐकून मी काही वेळासाठी विचारात पडले. मी आजपर्यंत तमाशाच्या फडावर किंवा कोणत्याच कार्यक्रमात गेले नव्हते आणि नाही कोणत्या कार्यक्रमात नाचले होते. मी फक्त स्कूलमध्ये स्टेजवर नाचले होते. पण आता मला पैशांची गरज होती आणि माझ्या डोक्यावर माझ्या आईचा हातसुद्धा नव्हता. जर मी माझ्या आईच्या नावानेच कोणत्या कामाची सुरुवात करेन तर लवकरच माझे नावसुद्धा होईल आणि माझे जीवन सोपे होईल. हाच विचार करून मी त्या माणसाला होकार दिला आणि त्या माणसासोबत गेले. त्याच्या मुलाचे लग्न होते. तो एक मोठा जमीनदार माणूस होता. तिथे मोठमोठे लोक आले होते. मी न घाबरता नाचायला सुरुवात केली. माझे मन खूप मोठमोठ्याने रडत होते, पण हे नाचणे मला एक नवीन जीवन देणार होते हाच विचार करून मी नाचत राहिले. मग त्या माणसाने मला सकाळी सर्वोदयाच्या वेळी खूप सारे पैसे देऊन घरी सोडले. मी एकाच रात्रीमध्ये इतके सारे पैसे कमावून आणले होते जेवढे पैसे एक इज्जतदार माणूससुद्धा महिन्याला मेहनत करून कमवू शकत नव्हता. आणि त्यामुळेच मी माझ्या कामात पक्की झाले आणि मी विचार केला की आता मी हेच काम करणार. मी सेम टू सेम माझ्या आईसारखीच होते आणि आईसारखीच नाचत होते. त्यामुळेच मला माझ्या आईची जागा घ्यायला जास्त वेळ लागला नव्हता. आजपर्यंत मी माझ्या आईचा नाच बघत आले होते, त्यामुळेच मी तशीच सेम नाचत होते. मी ज्या कार्यक्रमात नाचायला जात होते तिथे फेमस होत होते. पण मला हे काम मनापासून आवडत नव्हते, कारण पुरुष लोक बहाणा करून माझ्याजवळ यायचे आणि मी नाचताना मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. ते त्यांच्या खोलीत माझा नाच ठेवत होते आणि कधीकधी तर जबरदस्ती माझ्यासोबत फोटो काढण्याचा बहाण्याने माझ्या इतक्या जवळ यायचे की मला श्वास घ्यायलासुद्धा खूप अडचण होत होती. पण मी काहीच करू शकत नव्हते, कारण मला या कामाचे सुद्धा खूप सारे पैसे मिळत होते. मी सुद्धा माझ्या आईसारखीच बनत चालले होते. मी संपूर्ण दिवस लोळत असायचे आणि रात्रीच्या वेळेस मैफिलमध्ये रंगत लावत होते. माझ्याजवळ खूप पैसा आला होता, पण जर काही नव्हते तर ते फक्त सुख नव्हते. माझ्या जीवनात अजिबात सुख राहिले नव्हते. प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला माझा आत्मा बेचैन असायचा. आता मला समजायला लागले की माझी आई मला या कामापासून दूर का ठेवत होती. मी तिलासुद्धा अशा प्रकारे बेचैन आणि तडपताना पाहिले होते. कदाचित माझी आईसुद्धा हे काम तिच्या स्वखुशीने करत नव्हती. असो, आता या कामाशिवाय तर माझ्याजवळ काहीच नव्हते. त्यामुळे नाईलाजाने का होईना मी हे काम करत होते. मी तमाशाच्या फडात 2-3 वेळाच नाचले होते, पण मला आईसारख्याच तमाशाच्या फडापेक्षा बाहेरच्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या यायला लागल्या होत्या आणि त्यातच मला खूप सारा पैसा मिळू लागला होता. एक दिवस कमिशनरच्या मुलीचे लग्न होते.
लग्नाच्या आदल्या रात्री पुरुष लोकांची मैफिल ठेवली गेली होती आणि या मैफिलमध्ये मला स्पेशल बोलवले होते. मी तयार होऊन बसले होते आणि वाट पाहत होते की कोणीतरी मला गाडी घेऊन न्यायला येईल, कारण मला जो कोणी कार्यक्रमाला बोलवायचा तो मला न्यायला यायचा आणि कार्यक्रम झाल्यावर सकाळी सोडवायला सुद्धा घरी येत होता. जसा दरवाजा वाजला मी पटकन कुलूप घेऊन बाहेर निघाले. दरवाजा उघडला तर एक पोलीसवाला दरवाजावर उभा होता. त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि नजर चोरायला लागला. कदाचित तो मी सुंदर दिसत होते म्हणून नजर चोरत होता किंवा माझ्या व्यवसायामुळे त्याला माझा तिरस्कार वाटत होता. मला काहीच समजत नव्हते. मी त्याच्यासोबत गाडीत बसले आणि आम्ही निघालो. आमचा संपूर्ण प्रवास शांततेत गेला होता. तो एक हँडसम पोलीस ऑफिसर होता. तो मला इतका आवडला होता की माझी नजर सारखी सारखी त्याच्यावरच जात होती. जर असा इज्जतदार पोलीसवाला कोणत्या स्त्रीच्या आयुष्यात असेल तर त्या स्त्रीचे आयुष्य किती भाग्यशाली असेल ना, हाच विचार माझ्या मनात चालला होता. जर नवरा पोलीसवाला असेल तर त्याची बायको खूपच सुरक्षित असते. मी तर अजिबात सुरक्षित नव्हते. प्रत्येक मैफिलमध्ये माहिती नाही कितीतरी पुरुष माझ्यासोबत असा काही व्यवहार करायचे की ते मला सांगताना सुद्धा खूप लाज वाटत होती. मी मैफिलमध्ये पोहोचले तर प्रत्येकजण टाळ्या वाजवू लागला. सगळ्या बाजूंनी शिट्ट्यांचा आवाज येऊ लागला. खूप जोरजोरात माझ्या स्वागताची गाणी ऐकू येऊ लागली आणि मग नंतर खूप जोरात एक गाणे लावले गेले आणि माझ्या नाचण्याने तिथला प्रत्येक माणूस डोलायला लागला. पण एकच माणूस शांत उभा होता, तो म्हणजे तो पोलीस ऑफिसर, जो खूप लांबून फक्त मलाच पाहत होता. पण ना त्याच्या चेहऱ्यावर कोणती खुशी होती ना कोणता जोश. तो पूर्णपणे शांत उभा होता आणि ज्या प्रकारे मला पाहत होता असे वाटत होते की त्याला हे सगळं पसंत नाही आहे. नाचता नाचता मी त्यालाच पाहत होते आणि माझ्या मनात त्याच्याबद्दल इज्जतच वाढत होती. खरंच तो खूपच इज्जतदार आणि चांगला माणूस होता. कदाचित तो त्याच्या ड्युटीमुळे इथे उपस्थित होता, कारण हे एका कमिशनरच्या मुलीचे लग्न होते. अशीच सकाळ झाली आणि जेव्हा तो मला सोडवायला माझ्या घरी आला तेव्हा मी गाडीतून उतरताना मला म्हणाला की तुम्ही खूप सुंदर दिसता, पण तुम्हाला हे काम शोभत नाही. त्याचे हे बोलणे ऐकून मी लज्जेने मान खाली घातली आणि म्हणाले की याच्या व्यतिरिक्त मला कोणतेच काम येत नाही किंवा कोणते काम मला समाज करून देत नाही. मी घरात गेले होते आणि तो पोलीस ऑफिसर परत निघून गेला होता. आता माझ्या ध्यानीमनी फक्त त्या ऑफिसरचाच विचार चालला होता. मी विचार करत होते की आता माहिती नाही की मी त्याला कधी परत भेटेल किंवा त्याला पाहू शकेल. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा दरवाजा वाजला तेव्हा मी पाहिले की एका फुलांच्या गुच्छामध्ये एक किमती गिफ्ट होते. मी हैराण झाले होते की हे कोणी पाठवले असेल आणि जेव्हा ते मी खोलून पाहिले तर त्यामध्ये एक कार्ड होते. मराठीत लिहिले होते, त्यामुळे थोडंफार मी वाचू शकत होते. त्यामध्ये लिहिले होते की तुमच्यावर या वस्तू शोभून दिसतात, पण मैफिलमध्ये नाही तर एकट्या असताना. आपोआप माझ्या चेहऱ्यावर हसू फुटले होते, कारण या शब्दांनी मला सांगितले होते की हे गिफ्ट मला कोणी पाठवले आहे. मी खूप खुश झाले होते. असे वाटत होते की माझ्या बेकार जीवनामध्ये बहार आली होती. मी ते उचलले. त्यामध्ये सुंदर पैंजण होते. मी पटकन ते माझ्या पायात घातले. काश हा माणूस माझ्या जीवनाचा हिस्सा बनेल आणि कायमचे मला त्याचे बनवेल. मी मनात ही प्रार्थना केली होती आणि कदाचित ही प्रार्थना पूर्ण होण्याचा क्षण जवळ आला होता, कारण त्या दिवसानंतर अशा प्रकारचे गिफ्ट्स यायला लागले होते. आणि मग एक दिवस तो स्वतः आला. त्याला पाहून माझ्या आनंदाचा ठिकाणाच राहिला नव्हता. आता आमचे भेटणे चालू झाले होते. त्याची इच्छा होती की मी इज्जतीमध्ये जीवन जगू आणि या नाचण्या गाण्यातून बाहेर पडू. माझीसुद्धा हीच इच्छा होती. त्यामुळे मी त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला आणि तो लग्नासाठी तयारसुद्धा झाला. माझ्यासाठी याच्यापेक्षा मोठे काय होते की मला सुरक्षित ठेवणारा माणूस माझ्या जीवनामध्ये येणार होता. आणि मग एक दिवस त्याने सगळ्यांपासून लपून माझ्यासोबत लग्न केले. लग्नानंतर मला त्याच्या घरी जायचे होते आणि इज्जतीमध्ये संसार करायचा होता. तो मला म्हणाला होता की 2 दिवसांनी मी तुला माझ्यासोबत घरी घेऊन जाईल. मी माझे संपूर्ण घर लॉक केले आणि महत्त्वाचे सामान पॅक केले आणि त्याची वाट पाहू लागली. रात्रीच्या अंधारात तो मला घ्यायला आला. तो मला घेऊन एका निर्जन ठिकाणी पोहोचला. तिथे एक छोटेसे घर होते. मी त्या घरात पाय ठेवला तर पाहून हैराण झाले, कारण तिथे खूप साऱ्या लेडी पोलीस ऑफिसर्स बसल्या होत्या.
दारामध्ये लेडी पोलीस ऑफिसर्स पाहून मी हैराण झाले होते. माझा पोलीस नवरा तर माझ्या मागे आतच आला नव्हता. गाडी लॉक करण्यासाठी बाहेरच थांबला होता. त्या पोलीस महिला मला जबरदस्ती एका खोलीत घेऊन गेल्या आणि मग माझा जीवच गेला. माझा किंचाळण्याचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. तब्बल 2 तास मी त्रासात काढले होते. मला समजत नव्हते की माझ्यासोबत असे का घडत आहे. मी तर आनंदाने मला सुरक्षा भेटण्यासाठी निखिलसोबत लग्न केले होते, पण माहिती नाही तो कुठे गेला होता. मला या महिलांच्या ताब्यात सोडले होते आणि या महिला मला टॉर्चर करत होत्या आणि मला अशा प्रकारचे प्रश्न विचारत होत्या की ज्याचे उत्तर माझ्याजवळ नव्हतेच. मी त्यांच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. तर त्यातल्या एका लेडी इन्स्पेक्टरने कोणाला तरी फोन लावला आणि म्हणाली, निखिल, ही मुलगी इतकी साधी नाही आहे. तू हिला निरागस म्हणत होता. ती तिचे तोंड उघडायला सुद्धा तयार नाही आहे. आम्ही तिच्यावर प्रत्येक प्रकारचा टॉर्चर केला आहे. आता तू इथे स्वतः ये आणि तिचे तोंड उघड. त्या लेडी इन्स्पेक्टरच्या तोंडातून निखिलचे नाव ऐकून माझे डोके ठणकले आणि मी विचार करू लागले की नेमकं निखिलला माझ्याकडून काय पाहिजे. त्याने माझ्यासोबत लग्न का केले? मला तर वाटले होते की तो माझ्यावर प्रेम करतो, त्यामुळे त्याने माझ्याशी लग्न केले आहे. पण आता मला समजू लागले की खरी गोष्ट तर वेगळीच आहे. मागच्या 2 तासांपासून त्या महिला मला ज्या प्रकारे प्रश्न विचारत होत्या, मला त्यांची उत्तरं माहिती नव्हती. आणि जर निखिलने सुद्धा मला हेच प्रश्न विचारले असते तर त्यालासुद्धा मी कोणतेच उत्तर देऊ शकले नसते. काही वेळानंतर दरवाजा उघडला आणि निखिल आतमध्ये आला आणि त्याने त्या महिलांना खोलीच्या बाहेर जाण्याचा इशारा केला. त्या 6च्या 6 लेडी पोलीस ऑफिसर्स निघून गेल्या. निखिल माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला की मला तुझ्यासोबत काही चुकीचे करायचे नाही. जर तू या महिलांना प्रश्नांची उत्तरं दिली असती तर तुला हे एवढं टॉर्चर सहन करावे लागले नसते. मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो. मी तुला दुःखात तडपताना पाहू शकत नाही, त्यामुळे मी इथून निघून गेलो होतो. पण मला माहिती नव्हते की तू इतकी हट्टी निघशील की कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाही. मी रडत रडतच निखिलला म्हणाले, तू मला धोका दिला आहेस. लग्नाच्या नावाखाली तू मला या महिलांच्या हवाली केला आहेस. त्या मला काय विचारतात ते मला खरंच माहिती नाही. मला नाही माहिती की ते कोणते रहस्य आहे जे माझ्या तोंडून त्यांना ऐकायचे आहे. मला तर इज्जतीमध्ये जीवन जगायचे होते, त्यामुळे तुझ्या प्रेमात स्वतःला ढकलले. पण तुझ्यापेक्षा तर चांगले ते पुरुष आहेत जे मला पैसे देऊन नाचायला बोलवतात. कमीत कमी ते माझा विश्वास तर तोडत नाही ना. माझे बोलणे ऐकून निखिल काही क्षणांसाठी शांत झाला. माझ्या जखमांमधून रक्त निघत होते. निखिलने त्याचा रुमाल काढला आणि त्याने माझ्या जखमा साफ करू लागला आणि म्हणाला की मी सुद्धा तुझ्यावर खरोखर प्रेम करतो, पण माझे कर्तव्य आणि जबाबदारीमुळे माझा नाईलाज आहे. मला तुझ्या मागे यासाठी लावले होते की मी तुझ्याकडून हे रहस्य जाणून घेईन, जे रहस्य तुझ्या आईने मरणा अगोदर आम्हाला सांगितले नव्हते. पण तू सुद्धा तुझ्या आईसारखी पक्की निघाली. मी निखिलला म्हणाले, मला खरंच माहिती नाही की तुम्ही कोणत्या फाईलबद्दल बोलत आहात आणि नाही मी माझ्या आईजवळ कोणत्या लाल रंगाची फाईल पाहिली आहे. माझी आई आणि मी एवढे शिकलेलो सुद्धा नव्हतो की कोणाच्या घरून कोणती फाईल चोरी करू. माहिती नाही तुम्ही आमच्यावर एवढा मोठा आरोप का लावताय. आम्ही नाचणाऱ्या नक्कीच आहोत, पण चोर नाही. माझे बोलणे ऐकून निखिल हसायला लागला आणि म्हणाला, तुझी आई इतकी साधी सरळ नव्हती जितकी तू म्हणत आहेस. ती खूप चालाक बाई होती, जी मोठमोठ्या लोकांच्या घरी नाचायला जात होती आणि त्यांची जी काही कमजोरी असेल त्याला आपल्या मुठीत ठेवत होती. असेच एकवेळी तिने मिनिस्टरच्या घरातून खूप महत्त्वाची फाईल चोरी केली होती. लग्नाचे घर होते, त्यामुळे तिच्यावर कोणी नजर ठेवू शकले नाही आणि त्यामुळेच ती एवढी महत्त्वाची फाईल चोरून पळून गेली. त्या फाईलमध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे सरकारी आहे. जर ती फाईल मिळाली नाही तर खूप मोठी आपत्ती येऊ शकते. त्यामुळे आम्ही ती फाईल शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या दिवशी मी तुला घ्यायला तुझ्या घरी आलो होतो त्या दिवशी मला कळाले की तू सुंदराबाईची मुलगी आहेस. त्यामुळे मी तुझ्यासोबत जाणून बुजून प्रेमाचे नाटक रचले, म्हणजे बोलता बोलता तुझ्याकडून फाईलबद्दल माहिती घेऊ शकेल. मी तुला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तू प्रत्येक वेळी माझे बोलणे थांबवायची. म्हणूनच मी तुझ्यासोबत लग्न केले, म्हणजे तुझ्याकडून हे रहस्य काढून घेईल. पण आता वरतून दबाव
खूप वाढला गेला आहे आणि आम्हाला लवकरात लवकर त्या फाईलबद्दल माहिती करून घेणे खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मी तुला या लेडी पोलीस ऑफिसरच्या हवाली केले. जर यांना आपल्या लग्नाबद्दल माहिती नसते तर यांनी तुझ्यावर यापेक्षा जास्त टॉर्चर केले असते आणि हे रहस्य तुझ्याकडून काढूनच घेतले असते. आता तू मला स्वतः तुझ्या तोंडून सांग की ती फाईल कुठे आहे, म्हणजे तुझा यातून जीव सुटेल आणि तुला मी माझ्या घरी घेऊन जाऊ शकेल. निखिलने खूप प्रेमाने माझ्या गालांवर हात फिरवला होता. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मला खरंच कोणत्याच फाईलबद्दल काहीच माहिती नव्हते, तर मी त्याला काय सांगू शकत होते. मला तर हे सुद्धा माहिती नव्हते की माझी आई अशा प्रकारचे काम करत होती. मी तर कधीच तिला कोणते सामान घरी आणताना पाहिले नव्हते. निखिल मला सारखं सारखं विचारत होता आणि मी त्याला एकच उत्तर देत होते. त्यामुळे तो खूप रागात आला होता आणि त्या रागातच त्याने माझ्या जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला की जर तू हे रहस्य सांगितले नाहीस तर मी तुला घटस्फोट देईल आणि मग तू जेलमध्ये असशील. हे ऐकून माझ्या पायाखालून जमीन सरकली आणि या भीतीमुळे की तो मला घटस्फोट देईल म्हणून मी त्याच्यासोबत खोटं बोलले की मला त्या फाईलबद्दल माहिती आहे. माझे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. मी त्याला म्हणाले की माझ्या आईने ती फाईल चोरी केली होती, पण ती फाईल तिने घरी आणली नव्हती. उलट ती फाईल तिने रस्त्यातच कोणाला तरी दिली होती आणि तो कोण होता आणि माझ्या आईने असे का केले हे मला सुद्धा माहिती नाही. मी पूर्णपणे खोटं बोलून माझा जीव वाचवला होता, कारण माझे हे नाते टिकावे म्हणून. मला त्या तमाशाच्या फडावर किंवा नाच गाण्याच्या मैफिलमध्ये परत जायचे नव्हते. लोकांच्या त्या नजरा आता मला सहन होत नव्हत्या. मला निखिलसोबत माझे जीवन आनंदात घालवायचे होते. माझ्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर निखिलने माझा हात पकडला आणि मला त्याच्या घरी घेऊन गेला. माझी त्याच्या आईसोबत भेट घडवून दिली आणि मी इज्जतमध्ये माझे जीवन जगू लागले. मी माझा संसार करू लागले. माझ्या सासरच्या लोकांना माहिती नव्हती की निखिलने मला कुठून आणले होते आणि मी काय काम करत होते. माझ्या आणि निखिलच्या लग्नाला आता 1 महिना झाला होता. एक दिवस मी माझे घर पूर्णपणे खाली करण्यासाठी गेले, कारण घर मालकाने माझ्याकडे घराची चावी मागितली होती, कारण त्यांना दुसऱ्यांना घर भाड्याने द्यायचे होते. मी माझ्या घरी पोहोचले तर सर्व सामान उलटे पुलटे झाले होते. सगळीकडं पसाराच पसारा दिसत होता. मला माहिती होते की हे काम निखिल आणि त्याच्या साथीदारांनी केले आहे. त्यामुळे शांत राहून मी माझे सामान गोळा करू लागले. माझ्या आईच्या आठवणी एका जागी एकत्र करताना अचानक माझ्या आईचे बोलणे मला आठवले. माझी आई मरताना माझे हात पकडून रडत होती आणि मला म्हणत होती की माझ्या जीवनामध्ये मी खूप सारी कामं चुकीची केली आहे, पण आता मला सर्व काही ठीक करायचे आहे आणि त्यामुळे मी एक मौल्यवान वस्तू मिळवली आहे, ज्याच्यामुळे माझे सर्व पाप धुतले जाईल. त्यावेळी माझ्या आईचे बोलणे मला काहीच समजले नव्हते, पण आज आईच्या वस्तूंना एकत्र करताना अचानक माझ्या डोक्यात आईचे बोलणे आले की कदाचित आई त्या फाईलबद्दल तर बोलत नसेल ना. त्या फाईलमध्ये असे काय होते की आईची सारी पापं धुतली गेली असती, कारण एक फाईल मिळवण्यासाठी मिनिस्टर साहेबांनी पोलीस फोर्सला माझ्या मागे लावले होते. हा सगळा विचार करता करता मी आईचे महत्त्वाचे सामान बांधले आणि बाकी सर्व त्याच वेळेस भंगारवाल्याला बोलावून विकून टाकले. घर पूर्णपणे खाली झाले होते. माझी नजर भिंतीवर लावलेल्या माझ्या वडिलांच्या फोटोवर गेली, जी काही वर्षांपासून एकाच जागेवर होती. माझी आई कायम मला म्हणायची की जर तुला कधी माझी आठवण आली तर आपल्या वडिलांच्या फोटोला आपल्या छातीशी लाव. मी कधीच माझ्या वडिलांच्या फोटोला आपल्या छातीशी लावले नव्हते, कारण मला माझ्या वडिलांवर बिलकुल प्रेम नव्हते. मी तर त्यांना कधी पाहिलेसुद्धा नव्हते. पण आज मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. त्यामुळे मी तो फोटो काढून माझ्या छातीशी लावला. पण त्याच वेळी मी हैराण झाले, कारण त्या फोटोच्या मागे काही कागद लावले गेलेले होते. फाईल तर नव्हती, पण काही कागद होते. मी पटकन ते सर्व कागद लपवले. माहिती नाही मला असे का वाटत होते की हे सगळे लोक मिळून याला शोधत होते. मी जास्त काही शिकलेली नव्हते, फक्त मला थोडीफार मराठी येत होती. पण या कागदांवर तर इंग्लिशमध्ये काहीतरी लिहिले होते, पण मला माहिती करून घ्यायचे होते की याच्यावर नेमके काय लिहिले आहे. त्यामुळे मी शांतपणे माझ्या घरून निघाले. कुलूप लावले आणि माझ्या जुन्या मैत्रिणीकडे पोहोचले, जी खूप वर्षांपूर्वी माझ्यासोबत स्कूलमध्ये शिकत होती.
कधीतरी ती मला भेटायला येत होती, पण तिच्या घरच्यांच्या भीतीमुळे तिने माझ्यासोबत जास्त संबंध ठेवला नव्हता. योगायोग होता की तिच्या घरी कोणीच उपस्थित नव्हते. ती एकटीच घरी होती. मला पाहून ती खूप खुश झाली होती. तिला माझ्या लग्नाची बातमी मिळाली होती. तिने माझे सर्वात पहिल्यांदा अभिनंदन केले. मी लवकरात लवकर ते कागद तिला दाखवले आणि म्हणाले की मला वाचून दाखव, यावर काय लिहिले आहे. मी म्हणल्यानंतर तिने जोरजोरात वाचायला सुरुवात केली. ते ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, ज्यामध्ये मिनिस्टरच्या काळ्या धंद्याबद्दल होते. आपल्या पोस्टचा फायदा उठवून मिनिस्टर मुलींचा कारोबार करत होता आणि ही गोष्ट माझ्या आईला माहिती झाली होती. माझ्या आईने ती फाईल चोरी केली होती, ज्यामध्ये त्या काळ्या धंद्याचे सगळे पुरावे होते. त्या फाईलमध्ये सर्व लिहिले होते की मुलींना कधी, कुठून उचलायचे आणि कुठे सोडायचे. माझी आई तिच्या नाचण्याच्या कामाला पसंत करत नव्हती, पण खूप नाईलाजामध्ये ती हे काम करत होती. आणि जेव्हा तिला वाटली की ती काही दिवसांचीच पाहुणी आहे, तर आपले पाप धुण्यासाठी तिला हा रस्ता दिसला होता आणि तिने ही फाईल चोरी केली होती. म्हणजे ही फाईल पोलिसांना देता येईल आणि त्या निष्पाप मुलींचा जीव वाचेल. पण या अगोदरच ती या जगातून निघून गेली आणि आता मला माहिती पडले होते की जर ही फाईल पोलिसांना भेटली तरी कोणीच त्या मिनिस्टरच्या विरुद्ध कारवाई करणार नाही, कारण इथे कायदा खरंच आंधळा होता. गुन्हेगाराला शिक्षा मिळत नव्हती आणि ज्याने गुन्हा केला नाही त्याला जेलमधून बाहेर निघणे अवघड झाले होते. मी खूप विचार करून माझ्या मैत्रिणीच्या मदतीने त्या खूप साऱ्या कागदांची व्हिडिओ बनवली आणि त्या व्हिडिओला सोशल मीडियावर टाकले. आणि मग ती फाईल घेऊन मी माझ्या नवऱ्याजवळ आले. निखिल मला पाहून म्हणाला की तू इतक्या वेळ कुठे गेली होतीस. मी ती फाईल त्यांच्या हातात ठेवली आणि म्हणाले की तुम्ही ज्या फाईलबद्दल मला विचारत होता ती ही फाईल आहे आणि खरंच तुम्ही जर एक इमानदार पोलीस ऑफिसर आहात तर त्या मिनिस्टरच्या विरोधात रिपोर्ट दर्ज करा. ते सगळं वाचून निखिलसुद्धा शॉक झाला होता. त्याला हे सांगितले गेले होते की त्या फाईलमध्ये खूप महत्त्वाचे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याला खोलण्याची सुद्धा कोणालाच परमिशन नव्हती. पण जेव्हा मी सगळं काही निखिलला सांगितले तेव्हा त्याने सगळे कागद स्वतः चेक केले. निखिलने मिनिस्टरच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दर्ज केली. आता पुढे काय होईल आणि काय नाही हे आम्हा दोघा नवरा बायकोंनाही माहिती नाही. निखिलवर वरतून खूप प्रेशर आहे की हा मामला इथेच दाबून टाकावा, पण निखिल इमानदारीने अजूनपर्यंत न घाबरता उभा आहे. पण निखिलला कधीपर्यंत त्याच्या पायांवर उभे राहून दिले जाईल हे मला सुद्धा माहिती नव्हते. आपल्या देशात इमानदारीने नोकरी करणाऱ्याला इतक्या अडचणीत टाकले आहे की जर कोणता माणूस खऱ्या मार्गावर चालत असेल तर त्याला नोकरीवरून काढले जाते. त्यामुळे आपल्या देशात ना चैन आहे, ना शांती आहे आणि ना न्याय आहे. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन आला असाल तर नात्यांचा स्पर्श या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल.